नमस्कार मित्रांनो, तर आज आपल्यासोबत आहे असं व्यक्तिमत्व ज्याच्यावर तुमचं प्रेम माझ्याहून जास्त आहे आणि माझ्याहून जास्त ज्यांची फॉलोइंग आहे तेच म्हणजे आपली आजीबाई. नमस्कार. कस काय मग खूप दिवसांनी कॅमेरावर आले तुम्ही, कसं वाटतं तुम्हाला? चांगलं वाटतं. वी आर बॅक. नाही मला ते नाही येत. आता आपल्या चॅनलचं नाव बदललंय, तुला माहितीये का? आधी यश व्लॉग्स होता, आता काय आलं? वाईब विथ यश. म्हण वाईब विथ यश. जाऊ द्या. तर तुम्हाला माहिती असेल, आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आपले आजी आजोबा आपल्याला त्यांच्या खांद्यावर घेऊन असं झोपी लावायचे किंवा ते आपल्यासाठी गाणे म्हणायचे. तर ते गाणे आता कदाचित तुम्हाला आठवत नसेल, मला पण नाही आठवत. सो आजी आज आपल्यासाठी परत ते गाणे म्हणणार आहेत. म्हणजे तुमच्या काळात तुम्ही असंच म्हणायचे. ओके. सो मित्रांनो, बघूया आपण कसा होता आपला आजचा ब्लॉग. जात्यावर म्हणायचं दळतानी. आपल्यासोबत आहे आजी. लेट्स सी. पोरं जेव्हा आपल्या घरात येतात तेव्हा कसं काय आनंद असतो ते सांगा आम्हाला. चांगला आनंद असतो. नातवंड आणि बघायला भेटत्या, खेळवायला भेटत्या, त्यांच्या संग दिवस जातो. मुलाला झाले, मुलीला झाले बाळ, आणि त्यांच्यासोबत असं म्हणजे तुमचा पूर्ण दिवस हो निघून जातो, मजेत जातो. मग सर्वात पहिले लहान मुलगा कोण होतो? तर मीच होतो. मग काय सांगशील माझे काही, त्यांना आपल्या जे बघतायत त्यांना माझे काही किस्से सांग, काही कॉमेडी असेल काही? काय कॉमेडी केली तुला दारात दिलं जे पाहिजे ते तुला घेऊन नाही दिलं तर तुला वळायचं खाली. कुठं जाऊन होतो मी? कुठं पण वणीला गेलो एकदा, तुला ते घ्यायचं होतं गाडी. मी वर गाडावर चढले, तू घेतच नव्हता गाडी. मी परत खाली उतरले, तुला गाडी घेऊन दिली तेव्हा तो वर गाडावा आला. पण मी चांगलं होतो का? त्रास द्यायचं खूप? त्रास द्यायचं मला, कुठं गावाला जाऊन देत नव्हता काय नव्हतं. का बरं? तूच मग मी कुठे गेली तर चालेल, पण तू जायचं नाही म्हणायचं. म्हणजे मी तुझ्या जवळ जायचो का? हो. आणि आता जे तुम्ही ते गाणे वगैरे म्हणायचे, तर ते केव्हा म्हणायचे? असं काही काही कार्यक्रमात, लग्नात की कसं? असं दळतानी तेव्हा कसे पूर्वीचे कसे जाते राहायचे, जाते म्हणजे आपण ते असं बाया घरीच दळायच्या, मग तेव्हा ते गाणे म्हणायचे. परत बाळाला झोपवताना, झोका देतानी बरोबर ते पाळणा म्हणजे तेव्हा जे काळी जे लोक होते तर तुम्ही सगळे एकत्र बसून गाणे वगैरे म्हणायचे की कसं? लग्न असलं तर मग सगळे एकत्र म्हणायचे. सगळ्यात पहिले तर नाव घ्या तुम्ही. जिंगण्यात उगते न्यात काय चुळे, अंगात गुलाबी भांगा जाय, पाय वाटेल लवंगा मोठेल जुजुमराचं फुलुंबराचं, लेपणाची आई बापाची, सून कोणाची, सास सासऱ्यांची, नाजूक केल्या पोळ्या, नाजूक केल्या पात्या, गेले पाटलाच्या आळी, पाटील म्हणतो नाव घे ग बाई, नाव काय फुकटचं, हळदी फुकाच्या वाट्या, लग्नाच्या चिठ्ठ्या, कामनाचं भात भातासारखं, रूप रूपासारखा जोडा, बसाय ठायबंदी घोडा, चालणं मोठं जोप, कमराव गोप, चाल म्हणले ठासून, मला आला हसू, मी हसले गालात, मला पुसलं रंगमालाची वस्ती, नद्यांच्या मंदी बालापूरचा गठ्ठा, मस्त किजरीचा फेटाला फाशी, यशवंत पाटलाचं नाव घेते चांदसुऱ्याची. एवढं मोठं नाव घेतलं तू. आणि म्हणजे असं हे तुम्ही पाठ करता की म्हणजे तेव्हा पाठ केलं होतं की तुम्हाला असं सगळ्यांसोबत राहून सुचायचं सगळं? येते तेव्हा काही जुने नाव होते. आणि हे जे तुम्ही टॅटू केले, टॅटूने गोंदलंय, तर काय आहे? हे लहानपणीच गोंदले बघ. तुम्हाला पण आठवत नाही का? नाही. हे रामाचं रथ आहे. अच्छा, रामरथ आहे का? हा पानमाळा आहे. हे रामाचं वाशिंग आहे. अरे इकडे हे तुझं नाव आहे? हा, हे माझं नाव आहे. ही तुळस आहे, कमळाचं फूल, गवळणी, चांदसुरे, चंद्राची कोर, बहीण भावंड. त्रास नव्हता झाला का? नाही, लहानपणी बनलेलं. तेव्हा काय आठवत नाही. आता आपल्या ऑडियन्स साठी गाणं होऊन जाऊ दे. सासऱ्याला सून कशी बोलती रे हरी, बोलती रे, राजनाच्या काठावरून पडली रे हरी, पडली रे, नाताचा फासा मोडलाय रे हरी, मोडलाय रे, नाशिकी सोनार बोलवा रे हरी, बोलवा रे,
समाया लावून गडवारे हरी गडवारे गडवारे. आता अजून एक गाणं म्हणा आजी. चाल ग सारंग्या वागात किड उतरले उतरले जेजुरीचे वाणी. त्यांनी भरिल्या नारळाच्या गोण्या नेऊन टाकिल्या भानूच्या अंगणी. भानू आवरग लव करी तांडा. पाणी आलं ग पहिल्या पायरी. गागर बुडाली नाका बोटावरी. चोळी तडकली डाया भुजावरी. शिपी बोलावा मायरचा सजनी. टिप टाकीतो मोत्याच्या वजनी. एका पैशाचे भरले जोडवे. एका पैशाचे भरले जोडवे. नाचत कुदत गारा आली. नाचत कुदत गारा आली. हसत खेळत पाण्या गेली. हसत खेळत पाण्या गेली. गागर बुडावता चुडा गेला. गागर बुडावता चुडा गेला. पायरी यांगता जोडवे गेले. पायरी यांगता जोडवे गेले. गागर उचलता गागर गेली. गागर उचलता गागर गेली. रडत फुंदत गारा. झालं बाबा. हे गाणं तुम्ही जे म्हटले, अजून एखादं असं मस्त असं गाणं आम्हाला ऐकवा. चाल सकू चाल हाती पडकी लाल. रामाच्या वाघामंदी अंजीर झाले लाल. नको रे रडू कृष्णा तोडून देते चाल. सुपात मोती कुळकुळ ग कृष्णाने जावला. किंगबाई किंगरी माळसा सुंदरी. हरिण गुपलाई तुरा ग 14 पदरी. पदर जरीचा शिंगणार गवळणीचा ग चंद्रवळीचा. पाटील परगाण्याचा ग सोयरा जडीला. काय बाई सांगू तुम्हाला कृष्ण लुबूत झाला ग जासुंदीच्या फुलाला. हरी लुबूत झाला ग जासुंदीच्या फुलाला. जबरदस्त. आता तू हे जे गाणे म्हटले सर्व, तर हे काय तेव्हा पिक्चर मध्ये यायचे का? दळायच्या टायमाला. आणि हे तेव्हा पिक्चरचे थिएटर वगैरे होते का तुमच्या वेळेस? नाही. मग तुम्ही पिक्चर आले. मग तुम्ही तेव्हा पिक्चर पाहायचे? तू पिक्चर पाहायला जायचे ना? भरपूर पाहिले मी. मग इकडं नाशिकला आल्यावर बाबांबरोबर यमला टाकी. अजून दामोदर टाकी, लक्ष्मी टाकी, ते महालक्ष्मी टॉकीज आपलं इथलं. आणि कोणाचे पिक्चर पाहायचे तुम्ही? दादा कोंडके, नळू फुले, जितेंद्र, मामालिनी, मीनाक्षी, परत शिमादेव. कोणते पिक्चर पाहिले? मसुंबी नारंगी, हऱ्या नाऱ्या जिंदाबाद, मायरची साडी, लेपचाली सासरला, तुला सांगते भिंगरी, चंदनाची चोळी, अंग अंग जाळी. दादा कोंडकेचे भरपूर पिक्चर राहिले. मी पण एवढे पिक्चर नसेल पाहिले. मुंबईचा फौजदार. आणि तुझा सर्वात आवडता पिक्चर कोणता होता? मायरची साडी. ऍक्शन आवडायचे म्हणजे फायटिंगचे पिक्चर आवडायचे की कॉमेडी आवडायचे? तेव्हा फायटिंग नव्हतेच, सगळं साधे सिंपल गाणी राहायची. आणि कसं होता पिक्चर? किती वाजता जायचे? 12 ते 3 राहायचा, 3 ते 6 राहायचा. आणि रात्रीचं नव्हतं का? राहायचं ना, 6 ते 9. तुम्ही असं ठरवून जायचे काही नाही कोणत्या पिक्चरला जायचं? तसं काही नाही, असं चांगला आला का जायचं. देवाचा कुठं कुठं स्वामीनी, अंबाबाई. आता गंगेवर गेले तेव्हाची गंगा आणि आताची गंगा खूप वेगळी असत नाही, असंच काही नाही, परत जाणं. पण एवढंच का सुधारणा झाली. आधी बाजार कुठं भरायचा नाशिकचा? गंगेवर. सगळ्या गंगेवरच भरायचा. आता भरतो बुधवारचा बाजार. किराणा दुकान सुद्धा गंगेवर होती. आणि आरकेवरचा होता? आरकेवर तेव्हा ना, आरकेवर आम्ही कधी गेलोच नाही. इकडे गंगेवरच बाजार करायचो. सगळ्या गंगेवरच राहायचं. बोरपुट्टी पहिल्यापासून होती. आणि किराणा वगैरे सोनाल्याचे दुकानं बिकानं तिथेच होते पहिल्यापासून. आणि ते किराणा वगैरे कुठून भरायचे? गंगेवरच दुकानं राहायची किराण्याची.
मग काय वाटलं तुला असं तुझ्या जीवनाचा प्रवास कसा होता? चांगला गेला, काय नाही तरच काय त्रास वगैरे नाही? काय पण असं काय सांगशील तू आधी काय करायची नंतर काय शेती करायची, मळ्यात जायचं, हम्म. काय काम असलं ते करायचं, हा. परत घरी यायचं, भारे द्यायचे, बारा पण द्यायची का तू? हा पाणी भरायचं. आणि किती वाजता रात्रीचं पण? हा बाबा यायची घ्यायला कधी कधी, नाही तर बसनी यायची. हा म्हशी, बैल सगळं सांभाळायचं. काय किशेन लहानपणीपासूनच काम होत तेव्हा किशेन काही करायला. तू अशी कधी खेळले नाही का पोरांमध्ये? तुझ्या मित्र मैत्रिणी कोणी आठवतं का तुला? लहानपणी आम्ही त्या काचा काचा खेळायचो, काचा काचा म्हणजे? गोट्या खेळायचो. काचा काचा म्हणजे काय? म्हणजे त्या अशा बांगड्याच्या काचा नसतात, त्याचं रिंगण करायचं, सगळ्या पुरीने असं ते खेळायचं. त्याच्यामुळं अजून काय काय खेळायचं? गोट्या अजून काही नाही. इट दांडू, विट्टी दांडू खेळायचे का तू? म्हशी वळायला जायचो ना, मग तेच खेळायचो पोरं पोरं. इट्टी दांडू आणि मग गोट्या अशा मारायच्या, नाही तर मग अशा मारायच्या. तोच तुमच्यासाठी खेळ होता. काही बावली खेळली का नाही कधी? नाही, बावली नाही खेळली तू? बावल्या खेळायला वेळच नव्हता आम्हाला. लेजंड होते मग तू तर. म्हणजे तुमच्यासाठी हाच खेळ होता. हो, कपची खेळायची की नाही? हे हा, आम्ही ते खेळायचो ना, ते असं उडवायचं ना, हा. ते खेळायचो. परत चलदच खेळत असं पेनीने रंग, हा ते आपण खेळत होते. पेनीने असं ते हे करायचं, घर हा, करायचं, बरोबर. लंगडीने खेळायचं. ते तर आम्ही पण खेळायचो हा, लहानपणी. आम्ही पण खेळलो. सोनी अर्पिन आम्ही सगळे. हो, आम्ही पण खेळलो ते. आणि नंतर मारवतीच्या देवळात, मंदिरात खेळायचे का तेव्हा सगळे? मंदिरात गावात गेलो का हम्म. आम्ही मारवतीच्या मंदिरात पुढं, नाही तर मग जनावरांकडे गेलं तसं रस्त्याने हा. पुरी जाऊन. पण तुम्हाला मजा येत असेल तेव्हा. हा, कोण तुझ्या मैत्रिणींचे नाव आठवतं का तुला? आता ते काही लग्न करून गेले, सगळ्या जुन्या झाल्या. जुन्या झाल्या. हिचं नकोशी होत, तिचं नाव पाखरी होत, तिचं नाव काळू होत. तुझं लग्न झालं तू तेव्हा लहान असेल खूप. हा, लहान, मला आठवतच नाही बाबा काही. तेव्हा काही पोरगी पोरगाला पाहत नव्हती आणि पोरा पोरीला पाहत नव्हतं. डायरेक्ट घरचेच बघायचे. तू खुश होती का लग्नाच्या वेळेस? आता ते आठवतच नाही कधी झालं तर खुश काय. कुठं झालं होतं तुझं लग्न? मळ्यात नाही, गावात राहत होतो आम्ही. आणि किती जण होते दारापुढंच. लग्नाला? किती जण तेव्हा होते? बैलगाड्या यायच्या. बैलगाड्या सगळे बैलगाड्यावरच होते. हा, सगळे बैलगाड्या यायच्या तेव्हा लग्नाला. 15-16 बैलगाड्या राहायच्या, त्याच्यात 5-5, 6-6 माणसं राहायची. भेटून खूप आनंद झाला मला. आताच नको एवढं जसं. तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. किती बोर करतो. आता माझ्या व्हिडिओ कोणी बघितलं पण पाहिजे ना, तर त्यांना तू अशी आली तर ते बघतील थोडं कंटेंट. आता जर काही बनवलंच नाही तर कसं काय चालेल आपलं चॅनल? आपल्या सबस्क्रायबर पण नाही वाढणार. मग आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, सरप्राईज करा. सरप्राईज करा मित्रांनो. कसं वाटलं आज तुम्हाला आमच्यासोबत बोलून? छान वाटलं. आणि तुम्हाला माझ्यासोबत राहून पर्सनली कसं वाटतं? छान मी तुम्हाला असं व्लॉग बनवायला लावतो, बळजबरी तुम्हाला गाणे म्हणायला लावतो, तर कसं वाटतं तुम्हाला ते? तुम्हाला असं थोडंसं हे वाटतं का कॅमेरा समोर शाय वाटतं का? हो मित्रांनो, असा होता आपला आजचा व्लॉग. आजी खूप खूप धन्यवाद तुमचा टाइम दिल्याबद्दल आम्हाला. तसे तुम्ही आमच्यासोबतच असता, पण तरी खास व्लॉग साठी खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा व्लॉगला आणि कमेंट करा. भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय. आजी बाय बाय. इकडे सांगा बाय बाय. लवकर पुढच्या व्लॉग. भेटूया पुढच्या याच्यात. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा. मला येत नाही ना, म्हण ना. सरप्राईज करा.